नमस्कार मित्रांनो, हे इंग्रजीचे शब्द म्हणजेच इंग्रजीचा जीव आहे. पण सेशन चालू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या, जसं की बघा, इंग्रजी बोलणे, लिहिणे व समजणे यासाठी तुम्हाला काय करायचंय, डेली 10 मिनिटं तुम्ही बोला, 10 वाक्यरचना लिहा आणि 10 मिनिटं ऐका. बघा, 10 मिनिटं आणि 10 ओळी इंग्रजीत लिहा. म्हणजे टोटल तुम्हाला डेलीचा 30 मिनिटं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि कसेही असा तुम्हाला इंग्रजी बोलता लिहिता समजा येईल. फक्त हा फॉर्म्युला तुम्ही फॉलो करा. बघा, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पण माहिती असणं गरजेचे आहे. जसे की बघा, इंग्रजी शब्द म्हणजे काय, इंग्रजीचा जीव आहे. आता कुठले शब्द आहेत बघा, बरेच शब्द असतात, पण काही शब्द असे असतात की त्याच्याशिवाय तुम्हाला इंग्रजी बोलता किंवा लिहिता येतच नाही. बघ, पहिला जो शब्द आहे तुमचा काय, थोडा वेळ. घ्या लिहून. काय, थोडा वेळ. ह्याला काय लिहिणार आपण इंग्रजीमध्ये, फॉर अ व्हाईल. फॉर अ व्हाईल. त्याच्यानंतर आहे च्या समोर. च्या समोर. बघा, ह्याला दोन शब्द आहेत. एक म्हणजे इन फ्रंट ऑफ, दुसरा आहे बिफोर. बिफोरचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे च्या समोर, आणि दुसरं म्हणजे काय, पूर्वी किंवा अगोदर. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे काय, टू गिव्ह इन. टू गिव्ह इन म्हणजे काय, शरण येणे. म्हणजेच नमते घेणे. ओके. त्याग करणे किंवा बलिदान करणे. टू गिव्ह अप. त्याच्यानंतर बघा, निश्चय करणे किंवा ठरविणे. म्हणजे घ्या, लिहूनच घ्या. निश्चय करणे किंवा ठरविणे म्हणजे टू मेक वन्स माइंड. त्याच्यानंतर आहे मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात म्हणलं तर अ गुड डील ऑफ. त्यानंतर पहा, त्यामुळे. त्यामुळे ऑन अकाउंट ऑफ. त्याच्यानंतर च्यासाठी म्हणजे इन ऑर्डर टू. बघा, हे वाक्यामध्ये कुठं आलं तर त्याचा अर्थ काय होणार, च्यासाठी. पुष्कळ. पुष्कळला काय लिहिणार, अ नंबर ऑफ. नंतर आहे च्या वतीने. च्या वतीने म्हणजेच ऑन बिहाफ ऑफ. नंतर आहे अखेरीस. खूप छान शब्द आहे, एकच शब्द आहे अखेरीस, पण त्याला इंग्लिश मध्ये तुम्हाला 3-4 शब्द वापरायचे. जसे की बघा, ऍट द एंड ऑफ द डे. काय, अखेरीसला काय, ऍट द एंड ऑफ द डे. बघा, हे जे शब्द आहेत हे शब्द खूप महत्वाचे आहेत. पाठ करा आणि यांचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये यूज करा, तेव्हा तुमच्या लक्षात येतील. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.